मग पहिले सुरुवात अरुण कदम साहेबांकडून करू. चालेल. ओके सर. 2 शब्द. नमस्कार तुमच्या सगळ्यांचा लाडका जादू सारून जाम भारी ज्या आतल्या गावात आल्याचं फील मला दिलं तुम्ही लोकांनी. म्हणजे ऍक्च्युली तेव्हा आम्हाला वसईची केलीच भेटायची. आज आमचा सत्कार पण झाला इकडे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या जाम भारी शुभेच्छा. मागी गणेशोत्सव निमित्त तुम्हा सगळ्यांना जाम भारी शुभेच्छा. आणि तुमच्या विभागातून आमचे मित्र रमेश केणी हे सॉरी परेश केणी हे आपल्या विभागातून नगरसेवकासाठी निवडून आलात. करेक्ट माणूस तुम्ही दिला. इतके वर्ष अध्यक्षपदाचं काम करतायत. ते सातत्याने कित्येक वर्ष म्हणजे आम्हाला दरवर्षी आमंत्रण असतं, पण यावर्षी आम्हाला वेळ होता म्हणून आम्ही प्रयत्न केला इथे यायचा. आणि आमचे फार जवळचे मित्र, ते खरं सेलिब्रिटी आहेत, अनिल गाडी साहेब. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. कारण एवढ्या लांब यायचं तर तेच घेऊन येतात, नाही तर आम्ही येऊ शकत नाही. तर तुम्हाला बघून फारच बरं वाटलं. आपले सण सगळे जर साजरे करायचे असतील तर आपल्या वस्तीत, गावात आणि आपल्या एरियातच जास्त होतात. आणि हे तर पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराचा, गणेशजींचा आपल्याला कायम आशीर्वाद आहे. परेशजी, तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये जाम भारी शुभेच्छा आमच्याकडनं. आणि तुमचं आरोग्य चांगलं राहू दे. म्हणजे हिच्या हातला आमची काम व्हायला पाहिजे ना. नाही तर हिच्या हाला डॉक्टरकडे जायचं तर परेशच डॉक्टरकडे, तसं नको. तर त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर आम्ही सगळे चांगले राहू. परेशजी, इथलं वातावरण खरंच चांगलं आहे. कधीतरी असं वाटायचं की फिरायला यायचं, पण आता नाही, इथं राहायला यायला पाहिजे. कारण आमचा नगरसेवक आलेला आहे. यांचं काय, ह्यांना एकदा झाले, संध्याकाळ झाले वाटते ह्यांची. तर सगळ्या कलाकारांसाठी एकच विनंती की तुम्ही बाहेर कुठे जाता, काम करता, घरातून बाहेर पडल्यानंतर ऑब्झर्वेशन करता की नाही मला माहीत नाही. कारण प्रत्येक कलाकारांनी ऑब्झर्वेशन करायचं असेल. म्हणजे घरातून बाहेर पडलं तर तुम्हाला वॉचमॅन भेटतो, बाहेर भेटलं तर एखादा भिकारी भेटतो, एखादा तित्रेपंत भेटतो. आणि तो कसं बोलतो मग तुम्हाला ते कॅरेक्टर करता येतं. म्हणजे अगदी दारूला भेटला तरी तर आम्ही न पिता काम करतो, तर त्याचं ऑब्झर्वेशन करतो म्हणून आम्ही काम करतो. तर असे अनेक कॅरेक्टर. आता माझ्या भविष्य आयुष्यामध्ये मी थोडंसं कधी भोजपुरी बोलतो, कधी नेपाली बोलतो. अरुण दादा भोजपुरी होऊ दे. अरुण दादा भोजपुरी एकदा. तर थोडं मी कधीतरी बोलतो. तर मराठी जी भाषा आहे तर दर 10 किलोमीटर ती बदलते. आता माझं गाव कुंभारखाणी, जिल्हा रत्नागिरी, तालुका संगमेश्वर. त्यामुळे आजही या पोरांना ह्यांचे आईबाप बट्टक आयला आईबाप घरी आहेत ना, पोरांना इकडे ठेवले. घरी त्रास देतात म्हणून तुम्हाला इकडे पाठवले ना. मग इकडे शांत राहायचं, जास्त बोलायचं नाही. आपसात नका, तुम्ही नका आपसात ठरवू उद्याचं काय करायचं. इकडे बघा माझ्याकडे. तर भविष्यामध्ये गावात कोकणात गेलं की आजही मी तीच भाषा बोलतो. जल्ल काय बोलतो, नलाच्या बाजूला तलाची खोलीत जल्ल तोंड वासाड्या असा चालायचा धालवीत. पान सुपारी नाही जल्ल तोंड, निदान बटर तरी आणायची, चायत फुगून प्याला जल्ल तोंड. तर माझी आजी गावी गेलं की असं म्हणायची. पण त्याच्या जरा पुढे गेलात तुम्ही का मग थोडासा संगमेश्वरचा पट्टा लागतो. कदलकर भावकीनी सगळी भांडणं केलीत, आता सगळी कोपा फुटलीत, बशीत चाय पिया. मग जरा पुढे सरकलात का मग मालवण पट्टा सुरू होतो. औशिक खाऊ कोल्यांची माय झोय मोठा चाकर म्हणील माका सांगतात, मोठं येईल आता माका सांगतात. खडपाच्या खाच्या बंदी कोल्लो यालो, मामान ढेंगावर केला, माय झोय कोल्लो बोल माका सांगता औशिक खाऊ कोल्यांची. मग तुम्ही हळूहळू पुढे सरकलात का मग कोकण पट्टा सुरू होतो. आणि मग तिकडे पश्चिम महाराष्ट्र. राम 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 मंडळी. तर मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरेनुसार गण झालेलं आहे. अरे तुमच्या मायचं टकुरं हाणलं तुमच्या.
कवर वाट बघायची एखादी बाई लावून होऊन जाऊ द्या राव, आहे का नाही. मग पुढे इकडे गेला तुम्ही नाशिक, अरे इडेन भाऊ तिडे पिढे ठेवले तू ह्याला बसायला, बाईचं लय भारी काम. त्याच्या पुढे गेलात की मला सांगून राहिले तुले कळले का त्यो हायचा जांगाड गुत्ता त्यो हा बाय ना वाटोळ, ती भाषा सुरू होते. आणि मग तुम्ही हळूहळू पुढे सरकलात का मग कर्नाटक पट्टा. इप नून कुडत नम ननकडत नम नानन पडतले, उप नून कुडत नम नान पडतले, येन मोडतले कान फोडतले. त्यांना वाटतं मी त्यांच्याच भावकीतलाय. माझा कलर बघून कुठली पण बाई माझ्याशी बोलते बिंदास. अन्न मुतकुडचं मान चल मेरे तोड़ मेरे को प्रॉब्लम मेरे को ये बस अंधेरी को जाएगा क्या मेरे को बताने का. बोलो बैठो माझी. मग पुढे सरकलात की केरलावाले थोडस रस जास्त वापर करतात. रुतकता नारकता मारा पडतं लुकूर मरा पडताला. आपल्याला जीभ पाहिजे ज्याला जीभचे तुकडं पडतील एवढं बोलतं. पुढे सरकलात की मँगलोरी माणसं फार तोंडात गुलाबजामुन ठेवल्या सगळं बोलतात. नुतकत मत्य मुल्ली मुम्मू नाना पतकत मल्ली कुत्तू नुम्मल करते. आणि मग पुढे गेलात की मग सरदारजी पट ओए ससरी काल पुत्र ओ किथे जाना यार तेरे नाल मुंडा बेटा तू चाहता क्या यार. आणि मग तिकडून पुढे गेलात की आमच्याकडे भैया यायचा सकाळी दूध द्यायला. तुमच्याकडे कोण येतो माहित नाही. अरे बहन जी बहुत ही बढ़िया बात है हमरा समझ में नहीं बहुत तकलीफ हो तो देखो अरे इन कारण कवातरी अरे बहन जी देखो माजी कल से हम किटली नहीं लाएंगे बहुत सर में तकलीफ होता है. देखो माजी काहे कल से हम तोहरी कड़ी कोंडे पे दूध का थैली अड़काएंगे समझा का माजी. मग आपल्या घरातली आजी मावशी बोलते ये मेल्या भैया वासाड्या इधर को आओ. ओ कल से तुम हमारे कड़ी कोंडे के दूध का थैली अड़काएंगा न मग सगला दूध खाली सांडेगा अन मग नासेंगा उसका क्या है. भैया बोलते बहन जी हमरा दूध नहीं नासेगा. अरे माँ जी हमरा दूध नहीं नासेगा काहे तुमने बराबर भांडी नहीं घासा है ना इसलिए नासा है. पण याच्यात सुद्धा हिंदीत खूप प्रकार आहेत. मग तिकडे भोजपुरी अरे भैया आपण बहुत बुखारा नाही उतारा कहो तरी सरकार अय्यो देखा हमने अरे हिंकू तो बातच करीत होय. तर ती म्हणजे अनेक भाषा त्याच्यात आहेत. आणि मग पुढे ज्या भाषेने मला खूप प्रेम दिलं ज्या भाषेचं मी काम करतो ती म्हणजे आग्रिकेच्या हातल्या सगळी फालतुगिरी काय बोलते इकडे कानपार पुरतो वाचाऱ्या काही झाले शाळेने यायला उशीर काही झाला तुला आवरा टाइम झाला शाळेत उशीर काय जायला काही नाही काही झालं मी सकाळी उठला बराच टाइम बरस केल्यामुळे मनाशीला जायला. मग मी धावत पलट टॉयलेट कडे गेलो. टॉयलेटचा दरवाजा उडून बघतो तर काय माझ्या टॉयलेट मध्ये वाघोबा बसलेला. मास्तर बोलतो तुझ्या टॉयलेट मध्ये वाघोबा तू घाबरला असशील. झालं मी कशाला घाबरू त्याने घाबरला पाहिजे तो माझ्या टॉयलेट मध्ये बसलाय. बचाऱ्या पुरं काही झालं सांग काही नाही. मी त्याला बोललो या वाघोबा पटकन तुझा शी करून घ्या कारण तुला बघून ऑलरेडी मी चडीतच केलेलं आहे. तर हे असे अनेक कारण आम्ही एखादं ऑब्झर्वेशन केलेली गोष्ट एखादं कॅरेक्टर एखादी भाषा करत असतो आणि मग ते कॅरेक्टर तुमच्यापर्यंत पोहोचवतो तेव्हा त्याची गंमत येते. कसं वाटलं मग जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. थँक्यू. वा 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 क्या बात आहे. एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंताची ताकद काय असते ती अरुणदादांनी दाखवलेली आहे. म्हणजे आम्ही तर अजूनही शिकतोय त्यांच्याकडून. ह्या तर 2-3 भाषा पण आम्ही अजून पकडलेल्या नाहीत अरुणदादा. पण जवळजवळ अख्खा भारत देश मला वाटतं त्यांनी फिरवलाय तुम्हाला उभ्या 10 मिनिटामध्ये. त्यामुळे जोरात टाळ्या होऊन जाऊ देत अरुणदादांसाठी. अरुणदादा आता माझ्यासाठी काही भाषा राहिलेली नाहीये तर मला सांगा मी माझा कोणता डायलॉग बोलू जो तुम्हाला आवडेल. किरीस के गाणं सुनेगा सुनेगा पण हा माझा डायलॉग नाहीये माझा वेगळा आहे. कोणी सांगाल का. दत्तूचं सुपर पॉवर. ओके मी तर त्या वस्तूला असं पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला
जोरात टाळ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. दादा पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार आणि खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन की इथे अशी कोणतीही एक व्यक्ती नसेल की ज्याला तुमच्याबद्दल प्रेम वाटत नसेल. त्यामुळे ह्या सगळ्यांच्याच प्रेमामुळे आज हे सगळे यश तुमच्या पदरी आले आणि तुमची मेहनत आहेच खूप. त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद साहेब.